श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आता आपला काल 7वा अध्याय पूर्ण झाला होता आणि आता आपण 8व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. 8व्या अध्यायाचं नाव आहे दत्तावतारांचे वर्णन. आता ब्रह्मज्ञानासाठी तप करणारे खरे ब्राह्मण. दुसऱ्या दिवशी तिरुमलदास आपले नित्य नैमित्तिक अनुष्ठान झाल्यावर म्हणाले, अरे शंकर भटा, आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो त्यावेळी 16 कला आपापल्या भूतांमध्ये लय पावतात. त्या देवता मूलभूत शक्ती असलेल्या चैतन्यात लीन होतात. आत्मज्ञान, कर्म इत्यादी ब्रह्मस्वरूपात लय पावत असतात. अशा ब्रह्मज्ञानासाठी जो परिश्रम करतो तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण होय. प्राण, विश्वास, आकाश, वायू, अग्नी, सागर, भूमी, इंद्रिये, मन, अन्न, पाणी, विचार, मंत्र, कर्म, लोक आणि लोकांची विविध नावे यांना 16 कला असे म्हणतात. श्रीपाद प्रभू षोडश कलांनी पूर्ण असे पूर्णा ब्रह्मावतार आहे. नुसतं वाचून ऐकून घ्या, कारण का थोडंसं समजण्यास कठीण आहे. अन्न म्हणजे मन होय. आता बघा, सात्विक अन्नाच्या सेवनाने मनाचे निर्मलत्व प्राप्त होते. विधात्याने प्रथम प्राण्यांची सृष्टी केली. प्राण म्हणजे संपूर्णतः विश्वात विद्यमान असलेली प्राणशक्ती होय. त्या प्राणशक्ती सूक्ष्मात्मा म्हणजे हिरण्यगर्भ या नावाने सुद्धा संबोधले जाते. विधात्याला हिरण्यगर्भ असेही नाव आहे. माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवरील निर्मितीच्या अंतर्उर्मीस प्राण असे संबोधले जाते. प्राणमय कोशात जीवधातू, शरीराला शक्ती, शरीर असे म्हणतात. प्राणमय चैतन्याची शुद्धी केल्यास मनुष्याच्या भौतिक दुःखांचे निवारण होते. मनुष्याचा स्थूल देह रोगी होण्यापूर्वी प्राणमय शरीर रोगग्रस्त होते. त्यानंतर स्थूल शरीर रोगग्रस्त होते. सृष्टीच्या प्रारंभाचा निश्चय झाल्यानंतर पंचमहाभूतांचा आविर्भाव होतो. पंचमहाभूतांचे आकलन करण्यासाठी पंचेंद्रियांची रचना झाली. ह्याचे संधान करून व्यवस्थित काम करण्यासाठी मनाची निर्मिती झाली. मनुष्याने आपल्या आहाराविषयी अत्यंत सावध असले पाहिजे. नीट लक्ष द्या, कारण आहाराच्या सूक्ष्म भागानेच सूक्ष्मांशानेच मन बनते. तेव्हा आहाराचा जो सूक्ष्म अंश असतो त्याने मन बनते. तेव्हा आहाराने मन पुष्ट बनते. तेव्हा विचार येऊ लागतात. मनातील विचारांच्या धारेस क्रमबद्ध करून नियंत्रित करणे यालाच मंत्र म्हणतात. मंत्र म्हणजे काय, तर मनाच्या विचारांच्या धारेस क्रमबद्ध पद्धतीने नियंत्रित करणे यालाच मंत्र म्हणतात. मंत्र ही नियंत्रित विचाराची प्रतिमा आहे. यज्ञ यागादिकांचे विधिपूर्वक आचरण करीत त्या कर्मकांडात सांगितलेले मंत्रोच्चारण विधिपूर्वक करणे ह्यास कर्म असे म्हणतात. आता कर्म म्हणजे काय, यज्ञ यागात ते विधिपूर्वक आचरण करायचे आणि त्याच्यामधले जे सांगितलेले जे मंत्र आहेत त्यांचं उच्चारण विधिपूर्वक उच्चारण केलं त्याला कर्म असे म्हणतात. विश्वनिर्मिती कर्मानुसारच केली गेली. नामरूप विवर्जित जग असू शकत नाही. नामरूप विवर्जित जग असू शकत नाही. अशा प्रकारे गूढ दुःखांच्या साखळीची 16 रंगाची बेडी तयार होते. मानवी शरीर रचना शास्त्रात अनेक इंद्रियांवर विशिष्ट देवतेचा प्रभाव असतो. समाधिस्थ असलेल्या योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळी 16 कला लय पावतात. योगाच्या भौतिक इंद्रियातील चैतन्य शक्ती विश्वातील चैतन्य शक्तीमध्ये लीन पावते. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय युक्त असलेला मनुष्य कर्म न करता राहू शकत नाही. अहंकार नष्ट झाल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही. मनुष्याचा अहंकारामुळे कर्माचरण घडत असते. अहं म्हणजे मन आणि बुद्धी यांच्या निर्बंधाच्या चौकटीत बसवलेली चैतन्य सभा. आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्यास जन्मांतराचे कर्मफल शेष राहत नाही. अहंकार पूर्णपणे नामशेष झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही. योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा श्रौत कर्म आणि त्याची फळे, अहंकार केंद्र व त्याचे मायाजाळ शाश्वत परमात्म्यामध्ये लीन होऊन योगी परमात्म्यात लीन होतो आणि व्यक्तित्वरहित होतो. परमात्मा व्यक्तित्वरहित शक्तिस्वरूप होऊन राहिला आहे. कर्म व त्याच्या फळाचा नाश पाहून योगी सिद्धावस्थेस प्राप्त होतो.
जरी योगी कर्मफलाचे भोग स्थूलदेहाने भोगत असला तरी देहाभिमान नसल्याकारणाने तो सतत मुक्तावस्थेत स्थित असतो. परमात्मा योगाच्या द्वारे आपल्या दिव्य लीलांचे प्रकटीकरण करीत असतो. यौगिक शक्तीचा अहंकार एखाद्या योग्यास झाला असेल तर त्या शक्तीचे हरण करून परमात्मा त्याचे गर्वहरण करतो. योग्याला परमात्म्याच्या हातातील साधन व्हायचे असल्यास त्याच्या अहमन्यपणा परमात्म्यात विलीन होणे आवश्यक आहे. म्हणजे जर परमात्म्याने तुम्हाला आपलं साधन करून तुमच्याकडून जर लीला घडून घ्यायच्या, तुमच्याकडून म्हणजे आपल्याकडून नाही होणार, त्या योगी सिद्ध पुरुषांकडून जेव्हा ते घडून घेतात तेव्हा त्यांच्यातला अहमपणा जो असतो तो परमात्म्यात विलीन व्हायला लागतो. श्री बापन्नाचार्यांनी श्री शैलक्षेत्री असलेल्या श्री मल्लिकार्जुन आणि गोकर्ण क्षेत्री स्थित महाबळेश्वर इतर ठिकाणी सौरमंडळातून शक्तिपात केला. स्वयंभू दत्ताच्या अर्चन मूर्तीत सुद्धा शक्तिपात केला. आता त्यांनी काय केलं, सौरमंडळातून मल्लिकार्जुन आणि गोकर्ण क्षेत्री स्थित असलेल्या महाबळेश्वर शैल्य, आता शैल्य क्षेत्री असलेलं कोणतं, मल्लिकार्जुन लिंग, आणि गोकर्ण क्षेत्री असलेलं महाबळेश्वर, त्या दोन्ही ठिकाणी त्यांनी शक्तिपात केला. आणि त्याच वेळेला स्वयंभू मंदिरात, ज्या दत्ताच्या मंदिरात सुद्धा मूर्तीत सुद्धा त्यांनी शक्तिपात केला होता. अग्निसंबंधित असलेल्या या शक्तीस शांती विधान करावे लागते. तसे न केल्यास अर्चकासह अर्चना करविणारे सुद्धा अर्चना मूर्तीच्या प्रखर तेजाने शिक्षेस प्राप्त होतात. त्यांना अनिष्ट फल प्राप्त होते. स्वयंभू दत्तामूर्तीमध्ये झालेल्या शक्तिपाताचे रहस्य केवळ अंतर्ज्ञानी असलेल्या ते योगीच जाणू शकतात. शैल्य मल्लिकार्जुन स्थानी झालेल्या शक्तिपातात हजारो लोकांच्या उपस्थितीत असताना श्री बापन्नाचार्यांनी अर्धव्युत्वाने झाला होता. त्यामुळे सूर्यमंडळातील तेज बाहेर पडून सर्वांच्या समक्ष मल्लिकार्जुनाच्या लिंगात विलीन झाले होते. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार हा शक्तिपात ही दोन अत्यंत गोपनीय अशी दैवी रहस्ये आहेत. ती केवळ महायोग्यांना सांगण्यासारखी आणि त्यांनीच जाणण्यास योग्य आहेत. श्रीशैल्यात झालेल्या शक्तिपाताचे शांतिविधान करण्यात आले. त्यात हजारोंच्या संख्येने अन्नदान झाले. त्या योगाने जठराग्नी शांत झाला. उग्रत्वाची शक्ती शिथिल होऊन शांती तत्वात विलीन झाली. तेव्हा सर्व कार्य शांत आणि शुभप्रद होते. पिठापूर येथील स्वयंभू मूर्तीवर झालेल्या शक्तिपातास प्रत्यक्ष साक्ष व दाखला नसल्याकारणाने तेथे शांतिविधान अन्नदान झाले नाही. श्री बापन्नाचार्यांनी अन्नदान करण्यास सुचवल्यावर सुद्धा पिठापुरातील ब्राह्मण पंडितांनी तर्कवितर्क करून बापन्नाचार्यांची सूचना फेटाळून लावली. बघून घ्या आता. श्रीपाद षोडशळा कला परिपूर्ण. आता हा जो भाग आहे ना अध्यायाचा तो थोडासा कठीण आहे, कारण का साधना, योग साधना याबद्दल परमेश्वरामध्ये विलीन होणं, आणि आपण इतके सामान्य की त्या पदाला पोचण्यासाठी योग्य असा गुरुचं मार्गदर्शन लागलं तरच आपण त्या पदापर्यंत पोचू शकून ते करू. पण सामान्य माणसाने हे निदान वाचून जरी ठेवलं तरी चालण्यासारखं, म्हणून आपण हा भाग वाचतोय. म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसं, आपल्यामध्ये जर कोणी महायोगी कोणी असेल ज्यांना हे खरंच कळत असेल तर त्यांनी नक्की त्याचा विचार करावा. काळ हा आपल्या गतीने चालला होता. श्रीपादांचे वय आता 16 वर्षाचे झाले होते. काळ हा आपल्या गतीने चालला होता. श्रीपादांचे वय आता 2 वर्षाचे झाले होते. या 2 वर्षाच्या कालावधीत श्रीपादांनी आपण षोडश कलांनी परिपूर्ण असल्याचे अनेक बाललीलांद्वारे दाखवून ज्या युगातील महाअवतार असल्याचे निदर्शनास आणले होते. वयाच्या 16व्या वर्षी श्रीपाद प्रभूंनी पिठापूर सोडले. त्यानंतर ते 14 वर्षापर्यंत कुरवपूर आणि काही क्षेत्रात राहिले, परंतु त्यांची शरीरयष्टी 16 वर्षाच्या किशोराप्रमाणेच राहिली. म्हणजे आता श्रीपाद 2 वर्षाचा झाले, वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी पिठापूर सोडलेले आहे आणि पुढे ते 14 वर्ष, आणखीन 14 वर्ष, म्हणजे त्यांचं वय 30 वर्ष होईपर्यंत ते पिठापूर आणि इतर क्षेत्री, कुरवपूर आणि इतर क्षेत्री राहिले. पण तेव्हा त्यांचं वय हे 16 वर्षाच्या युवकाप्रमाणेच होतं साधारणतः त्यावेळेस. दत्तात्रयांचे षोडश अवतार. 16 संख्येचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे दत्तात्रयांनी पूर्वयुगात 16 अवतार धारण केले होते. तर दत्तात्रयांनी पूर्वयुगात 16 अवतार धारण केलेले होते. आता आपला आजचा जो प्रश्न आहे, नेहमी प्रश्न शेवटी सांगतो पण आत्ताच सांगून ठेवतो की दत्तांनी घेतलेले 16 अवतार कोणते.
हाच आपला प्रश्न असणार आहे या अध्यायाचा. कारण का आणि त्यामुळे तुम्ही ते आता मी वाचतोय, तुम्ही लिहून ठेवलेत तरी चालतील. पुढे सविस्तर त्याचं वर्णन पण येणार आहे, पण आपण आता सुरुवात करूया. 16 संख्येचे दुसरे वैशिष्ट्य आहे की दत्तात्रयांनी पूर्वयुगात 16 अवतार धारण केले होते. ते असे: पहिला अवतार योगीराज, बघून घ्या, पहिला अवतार योगीराज, प्रत्येक नाव मी 2 वेळा वाचतोय. दुसरा अवतार होता अत्रिवरद, दुसऱ्या अवताराचं नाव काय होतं? अत्रिवरद. तिसऱ्या अवताराचं नाव होतं दिगंबरा वधूत, म्हणजे दिगंबरा अवधूत दत्तात्रय. दिगंबरा अवधूत दत्तात्रय, त्याचं लिहिताना कसं होतं? दिगंबरा आणि वधूत, रामध्ये अचा संमिश्र होऊन दिगंबरा अवधूत दत्तात्रय, कळलं? तिसरा अवतार काय? दिगंबरा अवधूत दत्तात्रय. तिसरा अवतार आहे कालाग्निशमन. तिसरा अवतार दिगंबरा अवधूत दत्तात्रय. चौथा अवतार कालाग्निशमन. चौथा कोणता? कालाग्निशमन. त्याच्यानंतर योगी जनवल्लभ, पाचव्या अवताराचं नाव आहे काय? योगी जनवल्लभ. सहावा अवतार आहे लीला विश्वंभर. सहावा अवतार कोणता आहे? लीला विश्वंभर. सातवा अवतार आहे सिद्धराज. सातव्या अवताराचं नाव आहे सिद्धराज. आठव्या अवताराचं नाव आहे ज्ञानसागर. आता आठवा अवतार ज्ञानसागर आहे. नववा अवतार विश्वंभरा अवधूत. नवव्या अवताराचं नाव विश्वंभरा अवधूत आहे. दहाव्या अवताराचं नाव आहे माया मुक्ता अवधूत, कळलं? दहाव्या अवताराचं काय नाव? माया मुक्ता अवधूत. 11व्या अवताराचं नाव आहे आदिगुरु. 11व्या अवताराचं नाव आहे आदिगुरु. 12व्या अवताराचं नाव आहे संस्कारहीन शिवस्वरूप. 12व्या अवताराचं नाव जरासं मोठं आहे, संस्कारहीन शिवस्वरूप. 13व्या अवताराचं नाव आहे देवदेव. ऐका, 13व्या अवताराचं नाव काय? देवदेव. 14व्या अवताराचं नाव आहे दिगंबर. 14व्या अवताराचं नाव आहे दिगंबर. 15व्या अवताराचं नाव आहे दत्तावधूत. 15वा अवतार दत्तावधूत आहे. आणि 16वा अवतार आहे श्याम कमललोचन. 16 अवताराचं नाव काय? श्याम कमललोचन. ही आपले 16 अवतार आहेत दत्तप्रभूंचे. आता याचं विवरण थोडं प्रत्येक अवताराचं मध्ये आलं असेल ते आपण बघून घेऊया. संतान प्राप्तीसाठी हिमाद्री पर्वतावर तपस्या करणाऱ्या अत्रि व आणि अनुसूया यांना बुधवारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्रात सूर्योदयी योगीराजाच्या रूपामध्ये दर्शन दिले. या अवतारात स्वामी स्फटिकासारखे निर्मळ होते. आता बघा, संतान प्राप्तीसाठी हिमाद्री पर्वतावर कोण तपस्या करत होतं? अत्रि आणि अनुसूया. आणि त्यांना बुधवारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्रात सूर्योदयी योगीराज रूपामध्ये दत्तात्रयांनी दर्शन दिलेले आहे. आता पुढचं बघूया. आपल्या समाधी स्थितीमध्ये सलग 100 वर्षे अत्रि महर्षी दिव्य योगीराजांचे दर्शन घेत होते. या महर्षींच्या तपोअग्नीने तिन्ही लोकांमध्ये गोंधळ माजला. त्यांना शांत करण्यासाठी कार्तिक कृष्ण प्रतिपदा गुरुवार प्रातःकाळी गुरुच्या होऱ्यात रोहिणी नक्षत्रात षडभुज अशा दत्तात्रयांनी अत्रि महर्षींना दर्शन देऊन वरदान दिले. त्यालाच अत्रिवरद अवतार म्हणतात. आता दुसरा अवतार काय? अत्रिवरद अवतार, त्याचं इथे वर्णन आहे. अत्रिवरद अवतार प्रभूंकडे अत्रि महर्षींनी संतान प्राप्तीसाठी विनंती केली. स्वामींनी उत्तर दिले, माझ्यासारखा अन्य कोणीही नाही. मी स्वतःला आपल्याला दान देत आहे. नंतर त्यांनी दिगंबर अवतारात छोट्या बालकाच्या रूपात दर्शन दिले. त्या दिवशी शुक्रवार, मृग शीर्ष नक्षत्र, सूर्योदय काल, कार्तिक कृष्ण द्वितीया होती. हे दिगंबरावधूत अवतार रूप होय. आता बघा, हे जे रूप होतं ते दिगंबरावधूत अवतार रूप, आणि हे दत्तात्रयांचं तिसरं रूप सांगितलं आहे. अत्रिदर्शित दत्तांचे दिव्य रूप. ह्या दिगंबरावधूत दत्तावतार अत्रि आणि अनुसूया या दोघांनी पाहिला. अग्रहण्य पौर्णिमा बुधवार दिनी महर्षींच्या डोळ्यातून प्रलयाग्नीसारखे अतिशय उग्र तेजपुंज बाहेर पडले. त्या तेजपुंजाने अनुसूया मातेच्या गर्भात प्रवेश केला. त्यानंतर त्यांचे उग्रत्व नष्ट झाले. त्या परमज्योतीने पुत्ररूप धारण करून काल अग्निशमन पुत्ररूप धारण केले. त्याला काल अग्निशमन दत्त असे म्हणतात.
प्रियशंकर भटा या कालग्निशमन दत्तमूर्तीचीच आराधना अप्पड राज शर्मा यांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या होत होती. आता चौथा अवताराविषयी माहिती आलेली. दत्तावतार आणि श्रीपाद शिवल्लभ अवतार काळ. काल अग्निशमनाचे शमनाने अग्रहण्य पौर्णिमा गुरुवार मार्गशीर्ष नक्षत्र अवतार सायंकाळी लीला बालक रूपात रूपात जन्म घेतला. त्यालाच योगी जन योग वल्लभावतार म्हणतात. श्री दत्त श्रीपाद शिवल्लभ रूपामध्ये श्री पिठिकापूरमध्ये महापुण्यरूपिणी सुमती मातांना प्राप्त झाले. त्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभदिनी सूर्योदय समय चित्रा नक्षत्रावर तूळ राशी सिंह लग्नावर जन्म घेतला. कलियुगात हा त्यांचा सर्वप्रथम अवतार होता. योगी जनवल्लभ रूपातील स्वामींकडे अनेक मुनिवरांनी मार्गदर्शनाची इच्छा व्यक्त केली. त्यांची परीक्षा घेण्यासाठी स्वामींनी एका मायारूपी कन्येची निर्मिती केली. तिच्यासोबत वार्तालाप करीत ते एका नदीत अंतर्धान पावले. हा लीला विश्वंभरा अवतार होता. ही लीला पौष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बुधवारी प्रातःकाली घडली. ती माया कन्यका दुसरी तिसरी कोणी नसून त्यांची अर्धांगिनी अनघामाताच होती. ही दिव्य भक्त स्वरूपिणी दत्त श्रीपादजींच्या वामभागी विराजमान आहे, कारण उत्तर भागी दत्तात्रय आहेत. आता दत्तात्रय हे श्रीपाद शिवल्लभांच्या उत्तर भागाकडे आणि वाम भागाकडे कोण आहे? अनघामाता आहे. त्याच अशा प्रकारे श्रीपाद शिवल्लभजीचे रूपांतर अर्धनारीश्वर तत्व समाविष्ट आहे. हे दैवी रहस्य आहे. म्हणजे श्रीपाद शिवल्लभांमध्ये अर्धनारीश्वर रूप तत्व समाविष्ट आहे. हे दैवी रहस्य आहे. आता बघा, आपले प्रभू काही काळ बद्रिकारण्यात राहिले. तेथील सिद्ध पुरुष स्वामींची परीक्षा घेऊ इच्छित होते. स्वामींनी त्यांच्या सर्व शक्तीचे हरण केले. जेव्हा ते शरणागत आले तेव्हा त्यांना आत्मसिद्धीने अनुग्रह केला. ही घटना माघ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी मघा नक्षत्रावर दुपारी घडली. ज्या मूर्तीने सिद्ध मुनींवर अनुग्रह केला त्या मूर्तीचे नाव सिद्धराज अवतार. श्रीपादजींचा गणेश चतुर्थीचा अवतार होण्यापूर्वी बरोबर 2498 वर्ष आधी एक अजब घटना घडली. वेगवेगळ्या उच्च स्थितीत पोहोचलेल्या महायोग्यांनी बद्रिकारण्यात दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी कठोर तपश्चर्या केली. प्रभूंनी त्यांना एका 25 वर्षाच्या युवकाच्या रूपात दर्शन दिले. त्यांना क्रियायोग शिकवला, जो पूर्वयुगात प्रचलित आणि अत्यंत प्राचीन होता. त्यामुळे जीवाच्या परिणाम शक्ती क्रमवारीत वेगाने वाढते. सहज परिणाम दशेमध्ये मानसिक चैतन्य लाखो वर्षांपर्यंत सुद्धा पूर्णत्व प्राप्त करू शकत नाही, पण क्रियायोगामुळे काही वर्षातच पूर्णत्वाची सिद्धी येते. उच्चस्तरीय चैतन्य भूमिकांच्या महाशक्तीला भू, जल, वायू आणि अग्नी, आकाश या चैतन्यांमध्ये आकर्षित करून महाशक्तीच्या संकल्पानुसार निम्नस्तरीय भूमिकांच्या मूलतत्वामध्ये बदल घडविण्याच्या क्रियेलाच क्रियायोग म्हणतात. थोडंसं कठीण आहे, आपण हे वाचूनच पुढे जाऊया. ही अतिशय गोपनीय आणि दत्तात्रेयांची योगक्रिया आहे. तिच्यामुळे शरीराच्या आतील कण प्राणवायूने व्याप्त होतात व शरीराच्या आतील कृष्णागारक अर्थात कोळशासारखे रूप कमी होते. मानवाला मृत्यूवर विजय मिळून मृत्युंजय रचण्याचा हा राजमार्ग आहे. या परमगुरु स्वरूपाला ज्यांनी क्रियायोगाने शिक्षण दिले त्यांना श्री बाबाजी म्हणतात. बाबाजींनीच आदिशंकराला चांडाळ रूपात पाहून ज्ञानरोध केला होता. अजूनही ते सशरीर आहेत. जेव्हा दत्तात्रयांनी योग्यांना श्री बाबाजी रूपामध्ये दर्शन दिले तेव्हा त्यांना भूमंडळावर अवतरित होण्याची इच्छा व्यक्त करण्यास ते योगी विसरले. महायोग्यांनी आपल्या चुकीमुळे चिंतित होऊन ती चूक सुधारण्यासाठी नेपाळ व भूतान देशाच्या मध्यभागी असलेल्या कैवल्य शृंग ठिकाणी घोर तपस्या केली. त्यामध्ये अधिकांश महायोगी काही शेकडो वयाचे होते. ते महातपशाली होते. त्यांची प्रार्थना ऐकून प्रभूंनी दर्शन दिले. त्यांना प्रार्थनेचे फलस्वरूप आकाशामध्ये
एक तेजपुंज दग्धोच्चार झाला एक तेजपुंज दग्धोच्चार झाला. त्याची कांती सूर्याच्या कांतीप्रमाणे होती. हळूहळू आदी मध्य अंत अशा महातेजाने एका वृद्धाचे रूप घेतले. ते त्या प्रभूंना श्री विश्वेश्वर महाप्रभू म्हणत होते. श्री प्रभूंनी 12 वर्षांनी एकदा दर्शन देण्याचे कबूल केले. त्यांनी सांगितले 12 वर्षे हे अंतर खूप आहे. प्रभूंनी 6 वर्षांनी म्हटले तरीही योगी म्हणाले की हा अवधी सुद्धा जास्तच आहे. करुणावतारंगवाल्या प्रभूंनी अजून काही अवधी कमी करून 6 महिन्यातून एकदा दर्शन देण्याचे वचन दिले. तेव्हा मुनींनी पृथ्वीवर अवतरित होण्याची विनंती केली. श्री विश्वेश्वर प्रभूंनी 2498 वर्षांनी पिटिकापूर येथे श्रीपादजींच्या रूपात अवतरित होण्याचे वचन दिले. त्यांनी असेही सांगितले की त्यांचे 12 अंशावतार अवतरित होतील. 12वा अवतार श्री रामलाल महाप्रभू नावाने होईल, ज्यांनी वासुदेवानंद सरस्वती नामक यतीला निर्विकल्प समाधी स्थिती प्रदान केली. वासुदेवानंदजी कालांतराने पिठापूर येथे श्रीपादजींच्या जन्मस्थळी श्री बापन्नाचार्यांचे स्वगृही दर्शन घेतील, पण त्यांच्या जन्मस्थळी त्यांच्या पादुकांची प्रतिष्ठा करण्याचा योग ते दुसऱ्या कोणास तरी देऊ इच्छितात. म्हणून वासुदेवानंदजींनी पादुकाची प्रतिष्ठापना करणार नाहीत. बेटा, तू एवढेच ध्यानात ठेव की कोणाचे काम होणे अथवा न होणे किंवा दुसऱ्या पद्धती होणे याच्यासाठी श्रीपादांचा संकल्प कारणीभूत असतो. म्हणजे एखादी गोष्ट कोणी करायची ते सुद्धा ठरलेलं आहे आणि श्रीपादजी श्रीवल्लभ संकल्प करतात. आता वासुदेवानंद सरस्वतींच्या हातून काही पादुका प्रतिष्ठापना होणार नव्हती, तर ती पादुका प्रतिष्ठानं कोणाच्या तरी दुसऱ्याकडून करणे. मी माझी शंका व्यक्त केली. मग मी म्हणजे कोणी? आता शंकर भटांनी. कारण का हे सगळं कोण सांगत आहे? तिरुमलदास शंकर भटांना सांगत आहेत, ज्यांनी हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र लिहिलं आहे. मी माझी शंका व्यक्त केली. महाराज, पादुकांची प्रतिष्ठापना ह्यासारख्या छोट्या कामासाठी शेकडो वर्षाची वाट पाहणे गरजेचे आहे का? तिरुमलदास म्हणाले, बेटा, हाच श्रीपादजींचा चमत्कार आहे. त्यांच्या संकल्पाशिवाय छोटे पानसुद्धा हलू शकत नाही. बद्रिकारण्यात द्रोणगिरी पर्वत आहे, त्याला संजीवनी पर्वतही म्हणतात. तेथे बाबाजी राहतात. ते फक्त 25 वर्षाचे वाटतात. ते नेपाळ आणि भूतान यांच्या मध्यभागी असलेल्या कैवल्य शृंग येथे श्री विघ्नेश्वर महाप्रभूंच्या रुद्ररूपामध्ये दर्शन देतात. आता कुरवपूर येथे 16 वर्षाच्या बालक यतीच्या रूपात दर्शन देतात. एकाच वेळी 3 रूपांमध्ये ते हजर असतात. आदी पराशक्ती श्री कन्यका परमेश्वरी बाबाजींच्या बहिणीच्या रूपामध्ये दशावध्यमेध घाटाच्या गुहेत राहते. वत्सा, श्रीपादजींच्या लीला अचिंत्य आणि अतर्क्य आहेत. पूर्वी कधी न पाहिलेल्या, कधी न ऐकलेल्या. मार्कंडेय ऋषींच्या मार्गदर्शनाखाली वैश्यमुनींनी काशीमध्ये यज्ञ केला होता. तेव्हा कन्यका परमेश्वरींनी दशाश्वमेध घाटावर त्यांना दर्शन देऊन आशीर्वाद दिला. ही घटना आषाढ पौर्णिमेच्या दिवशी घडली होती. वेदव्याससुद्धा आषाढ पौर्णिमेच्या दिवशीच जन्मले. या पौर्णिमेचे नावच गुरुपौर्णिमा आहे. गुरूंचे गुरु आदिगुरु दत्तात्रेयच आहेत. परशुराम यज्ञ करीत होते. श्रावण शुद्ध अष्टमी सोमवार या दिवशी स्वामींनी कृष्ण मलक वृक्षाखाली पिंगळनाग नावाच्या मुनींना आपल्या यथार्थ शिवतत्वाविषयी सांगितले. यालाच शिवस्वरूप अवतार किंवा संसारहीन अवतार म्हणतात. ब्रह्मदेव एकदा वेद विसरले. भाद्रपद चतुर्दशी गुरुवार शततारका नक्षत्राच्या दिवशी ते दत्तस्वामींना शरण गेले. स्वामींनी त्यांना वेदाचा अनुग्रह केला. त्यांचा हा अवतार मूर्तीचे नाव देवावतार आहे. यदू महाराजांना अवधूत रूपात दर्शन देऊन आपल्या 24 गुरूंविषयी सांगितले. अशा प्रकारे आपला अनुग्रह दिला. त्याला दिगंबरावतार असे म्हणतात. हा अवतार अश्विन शुद्ध पौर्णिमा बुधवार या दिवशी झाला.
गोरक्ष नावाचा एक सद्भक्त होता. त्याला गोरक्षनाथ असेही म्हणत. एकदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी त्याला स्वामींचा साक्षात्कार झाला. या मूर्तीला दत्तावधूत अवतार असे म्हणतात. गोरक्षच अनुयायी नेपाळ देशात राहतात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कुंडलीची प्रत शुकनाडी ग्रंथामध्ये आहेत. कालांतराने ती नेपाळहून पिठिकापूरला पोहोचेल. तेव्हापासून असंख्य लोक दत्तपादुकांच्या दर्शनासाठी पिठिकापूरला येत राहतील. वत्सा सिद्धराज अवतारानंतर दत्तांनी पूर्ण ज्ञानयोगामध्ये प्रवेश केला. फाल्गुन शुद्ध दशमी रविवारी प्रातःकाळी ज्ञानयोगामध्ये प्रवेश केलेल्या अवतार मूर्तीचे नाव ज्ञानसागरा अवतार आहे. आता हा 8वा अवताराचा झाला. म्हणजे मध्ये मध्ये प्रत्येक अवताराची माहिती आली. ज्या सिद्धमुनींनी आमच्या प्रभूंकडून ज्ञानयोगाची दीक्षा घेतली त्यांनी आपली ज्ञानसाधना सुरू ठेवली. स्वामींनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी अत्यंत विकृत स्वरूपात दर्शन दिले. जे योगी संपूर्णपणे शरण आले होते त्यांना पूर्णरूपाने अनुग्रहित केले. आणि ही घटना चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मंगळवार चित्रा नक्षत्रामध्ये घडली. त्यालाच विश्वंभरावधूत अवतार म्हणतात. काशी क्षेत्रामध्ये एक सद्ब्राह्मण राहत होता. एकदा वैशाख शुद्ध चतुर्दशी बुधवार स्वाती नक्षत्र असलेल्या दिवशी त्याच्याकडे श्राद्ध होते. त्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी एका कौपिनधारी याजकाने आपल्या कुत्र्यासोबत घरात घुसून घर अपवित्र केले. ब्राह्मण रागाने लालबुंद झाला. पण त्याच याचकाने त्या कुत्र्याकडून वेदमंत्र म्हणविले. ब्राह्मण समाजाला हा याचक दत्तप्रभूंशिवाय दुसरा कोणी नाही. ब्राह्मण समजला की हा याचक दत्तप्रभूंशिवाय कोणी नाही. त्यांच्या पाया पडून ब्राह्मणाने क्षमा मागितली. ब्राह्मण म्हणजे पूर्वजन्मातील विष्णू दत्त आणि नावाचा दत्तभक्त होता. म्हणजे हा जो ब्राह्मण होता तो पूर्वजन्मी जो विष्णू दत्त नावाचा जो दत्तभक्त तोच हा ब्राह्मण. स्वामींनी प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की ही दंपती कलियुगामध्ये सुमती आणि अप्पळ राजू शर्मा या म्हणून जन्मास येईल. म्हणजे विष्णू दत्त आणि त्याची पत्नी सुशीला होती. हे आपल्याला मागे पण उल्लेख आले होतं. हे पुढील जन्मामध्ये कोण म्हणून जन्माला येतील की विष्णू दत्त आणि सुशीला म्हणून जन्मास येतील. कलियुगामध्ये ते विष्णू दत्त आणि सुशीला म्हणून जन्म घेतील. आणि त्यांच्या घरात कालग्निशमन दत्तची आराधना होईल. ते स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने मुलाच्या रूपात जन्म घेतील. श्री दत्तावतार मूर्तीचे माया मुक्तावधूत असे नाव आहे. आता त्या दत्तावधूत मूर्तींचे काय, श्री दत्तावताराच्या मूर्तीचे नाव काय, माया मुक्तावधूत आहे. जंभासुराचा वध करण्यासाठी दत्तगुरू आणि अनग्रलक्ष्मी यांनी अवतार घेतला. युगल मूर्तीला आदी गुरु अवतार असे म्हणतात. आता ह्या दोघांच्या युगल मूर्तीला आदी गुरु अवतार असे म्हणतात. कार्तिक शुद्ध द्वादशी बुधवार रेवती नक्षत्र या दिवशी सूर्योदय समयी दत्तप्रभूंनी आपल्या श्यामकलमल नेत्रामध्ये अमृतवृष्टी करत दिव्यकांती फैलावत लोकांना दर्शन दिले. या अवतार मूर्तीचे नाव श्यामकमल लोचन असे आहे. दत्तप्रभू आनंद भोग मोक्षाचे दाते आहेत. त्यांची आराधना करण्यासाठी केवळ त्यांच्या पादुकांची आराधना केली असता पुरे. चारी वेद श्वानरूपाने त्यांच्या पादुका चाटतात. असे सर्व अशुद्धीपासून मुक्त करतात. जर हे वेद मलिन श्वान बनून त्यांच्या चरणकमली पडून असतात तर श्री दत्तात्रयांच्या पावित्र्यतेची कल्पना करण्यास मानवच काय तर देवता आणि सप्तऋषीसुद्धा असमर्थ आहेत. युगांतरी जेव्हा वामन अवतार झाला होता तेव्हा त्यांचे समकालीन असे श्री वामनदेव महर्षींचा सुद्धा जन्म झाला. त्यांच्या जन्मसमयी मातेच्या गर्भातून केवळ क्षीर बाहेर आले आणि चारी दिशेचे अवलोकन करून पुन्हा गर्भात निघून गेले. तेव्हा देवता व ऋषीगणांनी प्रार्थना केल्यावर वामनदेवांनी पुन्हा जन्म घेतला. ते जन्मतात ब्रह्मज्ञानी होते. त्याचप्रमाणे श्रीपादांच्या जन्मसमयी सुद्धा त्यांच्या 2 वेळा जन्म घेतल्याचे ते आजन्म ते द्विज होते. ब्रह्मज्ञान संपन्न होते. ते संपूर्ण आणि अखंड आणि अनंत अद्वैत सच्चिदानंद घन असल्याकारणाने
या अवतारात त्यांना गुरु अशी व्यक्ती नव्हती. श्रीपाद प्रभूंच्या गणेश चतुर्थीचा चित्रा नक्षत्रावर मूळ तुळ राशीत सिंह लग्नात जन्म झाला. वास्तवात ते त्रिमूर्तीचे संयुक्त रूप नसून त्रैमूर्तीच्या अतीत असलेले विशिष्ट तत्व आहेत. म्हणून त्रैमूर्तीस अतीत असलेल्या चतुर्थ तत्व असल्याचे सुचवण्यासाठी त्यांनी चतुर्थीस अवतार घेतला. चित्रा नक्षत्राचा अधिपती अंगारक म्हणजे मंगळ आहे. तो ग्रह पाप नीचस्थानी असता सकळ जीवराशींस अमंगलप्रद ठरतो. सकळ अमंगळांचे हरण करून शुभमंगळ प्रदान करण्यासाठी प्रभूंनी चित्रा नक्षत्रामध्ये जन्म घेतला. चित्रा नक्षत्र असताना श्रीपाद प्रभूंचे पूजन केल्यास विशेष फलप्रद ठरते. श्रीपाद प्रभू साक्षात धर्मशास्त्रे आहेत. श्री हरिहरात्मज श्री अय्यप्पा स्वामी असल्याचे सुचवण्यासाठी त्यांनी तूळ राशीमध्ये जन्म घेतला. सर्व ग्रहांचा राजा असलेल्या रवीच्या घरात म्हणजे सिंह लग्नात जन्म घेऊन ते विश्वाचे नियंते आणि चक्रवर्ती सम्राट असून त्यांचा दरबार भरविण्यासाठी आले आहेत असे सुचवितात. ते जाणत नाहीत की ते धर्मशास्त्रच नाही. धर्मसंकटात सापडलेले ना आपण प्रार्थना केल्यास आपल्याला धर्मपंथ दर्शनाचा लाभ होतो. श्री दत्तप्रभूंपासून त्रिमूर्ती आणि त्रिमूर्तींपासून 3 कोटी देव आणि त्यांच्या 3 कोटी देव आणि त्यांच्यापासून 33 कोटी देवता उत्पन्न झाला. म्हणून केवळ दत्तस्मरणाने सकळ देवतांचे स्मरण केल्याचे फळ प्राप्त होते. आता हे महत्त्वाचे आहे बघा. दत्तप्रभूंपासून त्रिमूर्तींपासून 3 कोटी देव आणि त्यांच्यापासून 33 कोटी देवता उत्पन्न झाल्या. म्हणून श्री दत्त स्मरणांचे सकळ देवतांचे स्मरण केल्याचे फळ प्राप्त होते. श्रीपाद प्रभूंच्या ब्रह्ममुखास ऋषीपूजन करावे, विष्णुमुखास सत्यनारायण पूजन करावे आणि विष्णू सहस्र नामाचे पूजन करावे आणि रुद्रमुखास रुद्राभिषेक चिंतन करावे. ब्रह्माच्या जीवेवर सरस्वतीचा निवास असल्याने दत्तप्रभूंच्या ब्रह्ममुखावर वास असतो. विष्णूच्या वक्षस्थळी महालक्ष्मीचा वास असल्याने दत्तप्रभूंच्या विष्णुमुखात ती निवास करते आणि शिवाच्या वामभागात गौरी देवी राहत असल्याने दत्तांच्या शिवमुखात तिचा वास आहे. श्रीपाद प्रभू स्वतःच दत्तात्रय असल्याने सृष्टीतील सकळ स्त्री देवता शक्ती श्रीपादांच्या वामभागी आणि पुरुष देवता शक्ती उजव्या बाजूस विराजमान आहेत. तिरुपतीमधील सप्तगिरीवर अवतरलेले श्री व्यंकटेश्वर स्वामी हे साक्षात श्री दत्तप्रभूच आहेत. वैकार आणि हे अमृतबीज व कट हे ऐश्वर्य बीज आहे. वै म्हणजे पाप आणि कट म्हणजे त्याचे खंडन करणारा किंवा हरण करणारा असा अर्थ होतो. व्यंकटेश्वर हे दिव्य अमृत आणि ऐश्वर्याचे प्रदाते आहेत. वै म्हणजे काय पाप आणि कट म्हणजे काय त्याचं खंडन करणारा किंवा हरण करणारा. म्हणजे व्यंकटेश्वर जे प्रभू आहेत तिरुपतीचे ते काय आहेत, त्या पापांचं खंडन किंवा हरण करणारे आहेत. श्री व्यंकटेश्वर हे दिव्य अमृत आणि ऐश्वर्याचे प्रदाते आहेत. सर्व पापांचे हरण करणारे सुद्धा आहेत. श्री व्यंकटेश्वर आणि श्रीपाद शिवल्लभ खरे पाहता एकच असून अभिन्न आहेत. म्हणजे एकच आहेत आणि अभिन्न आहेत. तेव्हा मी म्हणालो, हे तिरुमलदास, पूर्वी वर्णाश्रम धर्म काटेकोरपणे पालन करावा असे आपल्या प्राचीन त्यांचे म्हणणे होते. परंतु श्रीपाद प्रभूंचे मत त्यापेक्षा वेगळे होते असे मला वाटते. त्या शंकेचे समाधान करावे. आता तिरुमल दासांना परत शंकर भटांनी प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं त्यांनी जे खंडन केलेलं आहे तो भाग आता सुरू होते. आपण थोडासा तो भाग बघूया. आपला 8वा अध्याय चालू आहे. 8व्या अध्यायाचा प्रश्न मी आधीच विचारलेला आहे की शंकर दत्तांचे 16 अवतार कोणते. हा भाग तुम्हाला तो जेव्हा भाग येईल तेव्हा तो तुम्ही व्यवस्थित ऐकलात की एक लिहून ठेवा, कारण का आपल्याला लिहून ठेवायची आणि उत्तरं द्यायची आहेत त्याच्यामुळे.
तर ब्राह्मणाचे लक्षण आता इथे वर्णन केलं. तर तिरुमलदास म्हणाले, अरे ब्राह्मणांनी ब्रह्मज्ञानाच्या अन्वेषणात म्हणजे प्राप्तीसाठी जीवन घालवली तरच तो सद्ब्राह्मण म्हणाला जातो. म्हणजे ब्राह्मणाने ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी जीवन घालवलं पाहिजे. विहित धर्म कर्माचा त्याग करून दुराचारी झाल्यास तो दुष्ट ब्राह्मण होईल. म्हणजे त्याचं जे हे विहित धर्म आहे की ब्रह्मज्ञानाचा प्राप्तीसाठी त्यांनी जगलं पाहिजे आणि तसं नाही केलं तर तो दुराचारी ब्राह्मण हे त्याचे दुराचार वाढून तो गोहत्या व गोमांस भक्षण करण्यास प्रवृत्त झाला. त्याने आणि ज्याने दुसऱ्या स्त्रीची अभिलाषा धरल्यास त्यातील ब्राह्मणत्व लोप पावेल. म्हणजे त्यांनी गोहत्या केली, गोमांस भक्षण केले किंवा त्यांनी जर दुसऱ्याच्या स्त्रीची परस्त्रीची अभिलाषा केली तर त्याचं ब्राह्मणत्व लोप पावून ब्रह्मतेज त्याचे जे ब्रह्मतेज आहे ते संपूर्णपणे क्षीण होते. त्याच्या शरीरातील जीवनकणांमध्ये बदल घडून तो चांडाळत्वास प्राप्त होतो. तेव्हा तो नावासाठी ब्राह्मण राहतो. क्षत्रियाने ब्रह्मज्ञानाच्या आकांक्षेने निरंतर तपाचरण केल्यास ब्राह्मणत्व प्राप्त करू शकतो. क्षत्रियाच्या शरीरात जन्मदात असलेल्या जीवकणात तपाचरणाने बदल घडून त्याला ब्राह्मणत्व प्राप्त होते. त्याचप्रमाणे विश्वामित्रांना ब्राह्मणत्व प्राप्त झाले होते. शनी ग्रहाचे 3 राशीत म्हणजे 7.5 वर्षापर्यंत चलन होते. तेव्हा प्रत्येक मनुष्याच्या शरीरातील जीवकणांचे बदल घडतो. जुन्या जीवकणांचा नाश होऊन नूतन जीवकणांचे सृजन होत असते. या सर्व प्रक्रिया आपोआप घडत असून याची मनुष्यास कल्पनासुद्धा येत नाही. क्षत्रियांचे रक्षण. क्षत्रियाने शास्त्रधर्माचा त्याग करून शांतिरस प्रदान असलेले कृषी, गोसेवा, वाणिज्य या धर्माचे पालन करून स्वकर्म सोडल्यास त्याचे क्षात्रतेज टिकून राहत नाही. त्याचे मन, बुद्धी व शरीर मध्ये अनेक बदल घडून येतात व तो वैश्यत्वास प्राप्त होतो. म्हणजे वैश्य होऊन जातो तो. ब्राह्मणाच्या शास्त्रधर्माचे पालन केले असता परशुरामासारखा होतो. म्हणजे ब्राह्मणाने जर धर्माचं पालन केलं तर तो परशुरामासारखा होतो. म्हणजे परशुराम हे जरी ब्राह्मण असले तरी त्यांनी क्षत्रिय धर्माचा पालन केलं. तर पूर्वी द्रोणाचार्य हे कृपाचार्य हे जन्मता ब्राह्मण असले तरी त्यांनी शास्त्रधर्माचे पालन केले नव्हते का? जन्मता शूद्र असून श्रीपाद प्रभूंच्या कृपेने ब्रह्मज्ञान प्राप्त झाले नाही का? निरंतर प्रयत्नाने तपाचरण आणि शूद्रसुद्धा वैश्य आणि क्षत्रिय ब्राह्मण होऊ शकतो. केवळ विशिष्ट वर्णात जन्म झाला म्हणजे यमधर्माची शिक्षा देतो किंवा देत नाही असे नसून आपल्यातल्या चांगल्या वाईट कर्मानुसार फळ अवलंबून असते. जन्मता शूद्र असलेल्याचा पुढचा जन्म ब्राह्मणाचा मिळू शकतो आणि जन्मता ब्राह्मण असलेल्याला पुढचा जन्म शूद्राचा सुद्धा असू शकतो. सामाजिक कारणांसाठी वर्णव्यवस्था करण्यात आली. आता इकडे पण बघा महत्त्वाचं काय सांगितलं, सामाजिक कारणांसाठी ही वर्णव्यवस्था केलेली आहे की सामाजिक गोष्टी व्यवस्थित व्हाव्या म्हणून ही वर्णव्यवस्था केलेली आहे असं स्वतः इथे तिरुमलदास सांगतात. परमात्म्याचे मुख ब्राह्मणत्व, बाहू क्षत्रियत्व, ऊर वैश्यत्व आणि पाद शूद्रत्वाचे सूचक आहेत हे सुद्धा एकदा श्रीपादांनी सांगितले होते. हे शंकर भटा, तू माझ्या घरी आतिथ्याचा स्वीकार करीत आहेस. माझ्या घरचे भोजन हे ब्राह्मणाच्या घरचेच भोजन होय. आता तू माझ्या घरी म्हणजे माझ्यासारख्या रजकाच्या घरी, शूद्र व्यक्तीच्या घरी तू जे भोजन करेल तरी माझ्या घरचं भोजन हे ब्राह्मणाच्या घरचंच भोजन आहे. कर्मरहस्य. निरंतर श्रीपादांचे नामस्मरण व ध्यान केल्याने तेथील परिसरातील वातावरण शुभप्रद आणि पवित्र अशा स्पंदनाने भरले आहे. येथील म्हणजे कोण तिरुमलदास काय सांगतायत की निरंतर श्रीपादांचे नामस्मरण आणि ध्यान केल्याने येथील परिसरातील वातावरण शुभप्रद आणि पवित्र अशा स्पंदनाने भरलेले आहे. जन्मता नरसावधानी ब्राह्मण असले तरी त्यांच्या घरात भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्पंदने ही पुरीत होती. त्या कारणाने श्रीपाद प्रभूंनी ब्राह्मण घरात आतिथ्याचा स्वीकार केला नाही. त्यातील हे रहस्य. म्हणजे जरी नरसावधानी आपण भोजनाचा परिणाम किती असतो, काय असतो ते परत आता जन्मतः जरी नरसावधानी ब्राह्मण असले तरी त्यांच्या घरातील जी स्पंदनं होती ती मानसिक, भौतिक आणि आध्यात्मिक स्पंदने ही विषपुरीत होती. म्हणजे
चांगली नव्हती. त्यामुळे श्रीपादांनी त्या ब्राह्मणांच्या घरात आतिथ्याचा स्वीकार केला नाही. हे त्यातील रहस्य. जीव परिमाण क्रमाने किंवा परिणामक्रमाने कर्मसूत्राच्या अनुसार जन्म घेण्यास वर्ण आवश्यक आहे. त्यासाठी वर्णाश्रमाची योजना झाली आहे. जॉन हा जर्मनी देशाचा रहिवासी असून सुद्धा त्यांनी ब्रह्मज्ञानाची, आता ते जॉनची माहिती, जॉन हा जर्मन असून सुद्धा ब्रह्मज्ञानासाठी अत्यंत जिज्ञासा लागली होती. परिणामी क्रमाच्या शेवटच्या अवस्थेत त्याला पुरेपुरी श्रीपादांचे दर्शन झाले व तो परकीय असूनही अमोघ अशा अनुग्रहाची प्राप्ती झाली. नरसावधानी पीठिकापूरमध्ये असून सुद्धा श्रीपाद दत्तात्रयाचे अवतार आहेत हे जाणण्यास त्यांना कित्येक वर्षे लागली. ते जाणल्यानंतर सुद्धा कठोर साधनेनंतरच त्यांना श्री दत्तांच्या अनुग्रहास प्राप्त व्हावे लागले होणे शक्य. आता इथे काय म्हटलंय की जॉन हा जर्मन असून सुद्धा त्याला ब्रह्मज्ञानाची जिज्ञासा लागली होती आणि त्यांना कुरवपुरात येऊन त्यांना प्रभूंचे दर्शन झाले आणि त्यांची कृपा प्राप्ती झाली. तर नरसावधानी हे स्वतः पीठापूरमध्ये असून सुद्धा आणि ते स्वतः जन्माने ब्राह्मण होते, तरीसुद्धा श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तावतार आहे हे असं जाणून घेण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागली आणि ते जाणल्यानंतर सुद्धा त्यांच्या लगेच काही श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा झाली आणि त्यासाठी त्यांना कठोर साधना केल्यानंतरच त्यांना अनुग्रह झालेला आहे. आता यावर शंकर भटांनी असे विचारले, स्वामी, आपले म्हणणे असे आहे की प्रत्येक जीवकणांमध्ये बदल होत असतो, तर प्रत्येक जातीस एक आत्मा आहे काय? पार्वती देवी ही हिमपर्वताची कन्या असे म्हणतात, असे म्हणण्याचे कारण काय? त्यावर तिरुमलदास म्हणाले, प्रत्येक जातीस एक आत्मा असतो, तो मनोविषय आहे. तो भाग वा हिस्सा दत्तप्रभूंच्या दिव्य आत्म्यातून प्रक्षेपित झालेला असतो. ती महाशक्ती असून तिचा प्रत्यक्ष संबंध परमात्म्याचा असतो. जात या शब्दाचा अर्थ त्यात जन्मलेल्या व्यक्तींचा समूह हा तू चुकीचा ग्रह करून घेतला आहे. सामाजिक व्यक्तित्वामध्ये संबंधित सर्व व्यक्तींचे शक्ती, सामर्थ्य, कार्यक्षमता, गुण अंतर्लीन होऊन असतात. ज्यांमध्ये ज्याप्रमाणे जिवंत व्यक्तीमध्ये जीवकणांचे अस्तित्व असते, तसेच प्रत्येक गावास, प्रत्येक शहरास, प्रत्येक राष्ट्रास स्वतःचा आत्मा असतो. आपण राहतो त्या भूमीस सुद्धा आत्मा आहे. भूमीची जी अधिष्ठान देवता आहे तिला भूमाता असे आपण म्हणतो. तिचा आत्मा म्हणजे परमात्म्यातून उत्पन्न झालेली मनोसंबंधित शक्ती असते. हिमपर्वताच्या ठाई अधिष्ठित असलेल्या दैवी शक्तीस हिमवंत असे संबोधित केले आहे. हिमवंताची पुत्री हेमवती सर्वसाक्षी असून सूर्यभगवानांचे पुत्र यमधर्म असे मानल्यास जीवराशीच्या शुभाशुभ कर्मानुसार न्याय प्राप्त करून पाप्यांना शिक्षा करणारी देवता शक्ती असा त्याचा अर्थ होतो. जगातील सारे प्राणी मात्र आपापले कार्य करण्यासाठी सूर्याकडून ऊर्जा प्राप्त करतात. आकाशात विराजमान असलेला सूर्यबिंब वेगळे व त्याच्यात अधिष्ठित असलेल्या देवतास्वरूप देवतात्मा वेगळे. श्रीपाद श्रीवल्लभ वयाच्या 30व्या वर्षी गुप्त होतील. ते सर्वव्यापी आहेत ना? पुन्हा विलीन होणे म्हणजे काय, असा प्रश्न तू विचारू शकतोस. ते सर्वव्यापी असले तरी शक्तीच्या प्रभावातून थोड्याफार अंतरावर कोट्यावधी ब्रह्मांडे आहेत. त्या ब्रह्मांडातील उत्क्रांतीच्या प्रक्रियेला गती देण्याच्या उद्देशाने त्या शक्ती प्रभावाने ब्रह्मांडास ते आपल्याजवळ आकर्षित करतात. संपूर्ण सृष्टीत परिणाम दशेत असलेल्या विपत्कारी स्थिती उत्पन्न झाली असता दत्तात्रय अशा पद्धतीने अवतार घेतात. चुंबक लोहाचे आकर्षण करते, परंतु लोहात अशुद्धी असल्यास चुंबकाची आकर्षण शक्ती अत्यंत बलहीन होते. मलिनत्वास नाहीसे करून सृष्टीतील प्रत्येक अणूचे आकर्षण करून विश्व परिणाम नूतन दिशा देण्याचा संकल्प जेव्हा होतो त्यावेळेस मात्र असे अवतार होतात. म्हणजे असे अवतार कधी होतात त्याचं सगळं वर्णन आलेलं आहे. थोडासा कधी समजण्यास कठीण, कधी समजण्यास सोपं असं हे श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र आहे. काही ठिकाणी साधनेची गरज लागते, त्या योग्य स्थितीत गेलेल्यांनाच ते चरित्राचा काही भाग कळू शकतो. कारण का तिरुमलदासांची यांनी सगळ्यांनी साधना केलेली आणि त्यांना त्या काही गोष्टींची
माहिती, काही शब्दांचे अर्थ कळलेले आहेत. आपण जिथे सामान्य माणसं त्यातनं जेवढं चांगलं शिकता येईल तेवढं शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. आता पंचकन्यांचे विवरण हा पुढचा भाग आहे. शंकर भटाने तिरुमलदासास विचारले, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी, सता पंचकन्या स्मरेन नित्यम महापापनाशकम असे म्हणतात. हा विषय मला सुलभ रीतीने समजत नाही, म्हणून त्याचे विवरण करावे. आता हा संस्कृत श्लोक आहे. ज्यांचं संस्कृतमध्ये शिक्षण झालं असेल त्या म्हणा हा श्लोकाचं बऱ्याच वेळा अभ्यासक्रमात सुद्धा आलेला होता. तर तो श्लोक असा होता, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी, तथा पंचकन्या स्मरेन नित्या महापापनाशकम. तर या पंचकन्या ज्या आहेत, ज्या त्यांचं जर नित्यस्मरण केलं तर पापाचा विनाश होतो असे म्हणतात. त्याचं विवरण करावं असं ते तिरुमलदास सांगतात. त्यावर तिरुमलदास म्हणे, अहिल्येवर इंद्र मोहित झाला होता. तिला प्राप्त करण्यासाठी त्याने मायेचा उपयोग केला. कुकुट रूप धारण करून त्याने बांग दिली. पहाट झाली असे समजून गौतम ऋषी, आता अहिल्या कोणाची पत्नी, तर गौतम ऋषींची पत्नी होती, गौतम ऋषी अनुष्ठानास बाहेर गेले. पतिव्रता असल्याकारणे इंद्र अहिल्येला स्पर्श करू शकत नव्हता. इंद्र देवशक्ती संपन्न असल्याकारणाने त्याने मायेची अहिल्या उत्पन्न करून त्या मायेच्या अहिल्येशी समागम केला. माया अहिल्या इंद्राच्या तीव्र अशा इच्छांमुळे उत्पन्न झाली होती. माया अहिल्या व इंद्र समागमी असता गौतमांनी ते पाहिले व क्रोधित होऊन दोघांस शाप दिला. अहिल्या म्हणाली, हे मूढ मुनीवर, आपण हे काय केले? अध्यात्मात अहिल्या गौतमापेक्षा उच्च स्तरावर होती. अहिल्याच्या शापामुळे गौतम ऋषी 12 वर्षांपर्यंत भ्रमिष्ट होऊन तदनंतर शिवार्चना करून स्वस्थ झाले. अहिल्याची मनशक्ती जड झाल्याने तिचे शरीर पण जडत्व पाहून त्याची शिळा झाली. श्रीरामांच्या चरणधुळींनी अहिल्याचा शापविमोचन झाले, म्हणून अहिल्या परम पवित्र आहे असे जाण. शापग्रस्त झालेला इंद्र पंचपांडव म्हणून जन्मास आला. आता तेव्हा दिलेल्या इंद्राचा काय जन्म पंचपांडव म्हणून झाला. 5 रूपे व 5 मने असले तरी आधारभूत असा आत्मा एकच होता. एक विचित्र असा विषय आहे. शची देवतेचा आविर्भाव यज्ञकुंडात द्रौपदीच्या रूपात जन्माला आला. तिचा जन्म सर्वसाधारण नाही. खऱ्या सीतेस देवाने गर्भात लपविले व मायेच्या सीतेस रावणाने लंकेस नेले. अग्निप्रवेश केलेल्या मायेची सीता गुप्त झाली आणि खरी सीता बाहेर आली, म्हणून सीता ही महापतिव्रता आहे. आता बघा सगळ्या घटनांचं इथे वर्णन आहे. आता 12 राशींमध्ये आणि 13 नक्षत्रे या 27 नक्षत्रांची अधिष्ठात्री देवता, तिचा जन्म तारादेवी म्हणून झाला. ती भर यौवनात असताना गुरुग्रहाचे अधिष्ठात्री असलेली देवता असलेले बृहस्पती मोहित झाले. तिच्याशी विवाह झाला. वृद्ध पती यौवनपतीस तृप्त करू शकत नाही. हा विषय धर्मविरुद्ध आहे, म्हणून विवाहसमयी केलेले शपथेचे उल्लंघन झाल्यास क्षती नाही. तारादेवी मनात बृहस्पतीला पाहून त्यांच्याविषयी कधीच पती हा भाव उत्पन्न झाले नाहीत. तारादेवीच्या मनात पतीचे भाव उत्पन्न करण्यास ची जबाबदारी बृहस्पतींची होती. तसे न करता सफल धर्माचे नाते असलेल्या बृहस्पतीने धर्माविरुद्ध आचरण केले. तारादेवी शरीरातील जीवाणूंचे तिच्या मनप्रवृत्तीप्रमाणे बदल घडले व तिच्या मनात चंद्राचे रूप स्थिर झाले. तिचे हृदय चंद्राधीन झाले. त्यांच्यामध्ये बदल घडलेली तारादेवी आणि पूर्वी बृहस्पतीशी विवाह झाला. तारादेवी ह्या भिन्न होत म्हणून ताराचंद्र मिलन हे धर्माविरुद्ध नाही. सृष्टी नियमाप्रमाणे 27 नक्षत्रातून भ्रमण करणे हा चंद्राचा धर्म, गुरुग्रहाचा नव्हे. तर गुरुग्रहाने तसे केल्यास धर्माविरुद्ध होईल. कोणतेही धर्माविरुद्ध कार्य नष्ट होते. म्हणून 27 नक्षत्रांची अधिष्ठाता तारादेवी चंद्रमंडळाचे अधिष्ठान देवता असलेल्या चंद्रास पावणे हा धर्म होय. बाबा रे, धर्म सूक्ष्मास अनुसरून तारादेवी महापतिव्रता होय. आता भीष्माचार्य शैवेवर असता युधिष्ठिरास हितोपदेश केला. भीष्म म्हणाले,
कुकर्म आपल्या डोळ्यासमोर घडत असता शक्य असल्यास ते थांबवायले पाहिजे, अन्यथा अधर्म घडत असलेल्या स्थळाचा त्याग केला पाहिजे. हे ऐकून द्रौपदी मोठ्याने हसली. नंतर भीष्म म्हणाले, ज्यावेळी द्रौपदीचा मानभंग झाला त्यावेळी मी गप्प राहिलो, कारण त्यावेळी मी दुर्योधनाच्या आश्रयास होतो. त्यांच्या दिलेल्या अन्नसेवनाने माझे रक्त कलुषित झाले होते. आता ते कलुषित रक्त माझ्यात नसून बुद्धी क्लिष्मरहित झाली असून मला ज्ञानोदय झाला आहे. म्हणजे बघा, आपण सेवन केलेल्या अन्नाचे काय कसे परिणाम होतात. आता त्यांनी दुर्योधनाकडे जेव्हा अन्न सेवन केल्यामुळे त्यांचं रक्त तसं कलुषित झालं. म्हणजे अन्न सेवन भोजन हे सुद्धा योग्य व्यक्तींकडेच घेतलं पाहिजे. जीव परिणामदशेत अनेक जन्म घेत असतो. थोड्या जन्मात स्त्री तर थोड्या जन्मात पुरुष म्हणून जन्म घेतो. मानव जन्माव्यतिरिक्त प पशु पक्षादी रूपात सुद्धा जन्म घेतो. जन्मांतरी मंदोदरीचा पुरुष जन्म होता. म्हणजे मंदोदरीचा कधी काळी पुरुष जन्म होता. त्या जन्मामध्ये तिला चंचल स्वभावाची, दुष्ट स्वभावाची आणि मृदू स्वभावाची अशा 3 पत्नी होत्या. चंचल स्वभावाची पत्नी वानराचा जन्म घेऊन वालीच्या रूपात जन्मास आली. दुष्ट स्वभावाची पत्नी रावणाच्या रूपात आणि मृदू स्वभावाची पत्नी विभूषणाच्या रूपात जन्म झाला. कल्पांतरी तिघे मंदोदरीचे पुरुष जन्म असता तिचे पत्नी होते. कल्पांतरी म्हणजे त्याआधी मंदोदरीचा जेव्हा पुरुष जन्म होता तेव्हा तिची पत्नी होते. तर या जन्मी वाली ह्याची पत्नी झाली आणि त्याच्यापासून अंगदाचा जन्म झाला. तर मंदोदरी जेव्हा वालीची पत्नी झाली तेव्हा तिच्यापासून अंगदाचा जन्म झाला. तदनंतर रावणाची भार्या झाली आणि रावणाच्या मृत्यूनंतर मृदू स्वरूप असलेल्या विभीषणाची पट्टराणी झाली. वालीची पत्नी असताना, रावणाची पत्नी असताना आणि विभीषणाची पत्नी असताना तिच्यातले जीवाणू भिन्न भिन्न होते, म्हणून मंदोदरी सुद्धा महापतिव्रता होय. तेव्हा मी म्हणालो, स्वामी, स्त्रीस एकच पती किंवा पुरुषास एकपतित्व असलं पाहिजे असे म्हणतात, तर बहुभार्या आणि भर्तृत्व निंदनीय आहे ना. कर्मचक्र. नंतर तिरुमलदास म्हणाले, तुझे म्हणणे खरे आहे. एका पुरुषाने विनाकारण पत्नीस त्रास दिला तर जन्मानंतर बालविधूर होतो असे सांगितले. एखादा पुरुष 4-5 स्त्रियांशी विवाह केल्याने पुढील जन्मात पुरुष स्त्री जन्म घेतो व त्याच 4-5 स्त्रिया त्यांची कामवेश वासना उर्मी नष्ट न झाल्यास पुरुष जन्म घेऊन त्या स्त्रीचा उपभोग घेतात. एका जन्मी असे झाल्यास व्यभिचार दोष घडतो. जर विविध जन्म घेऊन त्या पुरुषांनी प्रत्येक जन्मी तिच्याशी विवाह केल्याने पाप घडत नाही. हा कालचक्राचा प्रभाव आहे. असल्या कित्येक आश्चर्यकारक घटना महाचक्रात घडत असतात. स्त्री जन्म घेतल्यास त्या जन्मासंबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे. पुरुष जन्म घेतल्यास त्या जन्मासंबंधी धर्माचे आचरण केले. पती पत्नीस विलग करणारी शक्ती विविध जन्मी स्त्री अथवा पुरुष न होता नपुंसक म्हणून जन्म घेते. बघा, पती पत्नी जर तुम्ही विलग करत असाल तर ती व्यक्ती पुढील जन्मी स्त्री पुरुष म्हणून जन्म न घेता नपुंसक म्हणून जन्म घेते. संसार सुखास वंचित होऊन अत्यंत दुःखी होते. मानसिक क्लेश सहन करते. मांसाहार निषिद्ध आहे. समजा एखादी व्यक्ती एका शेळीचा वध करून तिचा 10 जणांबरोबर मांसाहार करते, तर त्या शेळीत प्राणोत्क्रमण समयी जर अत्यंत पीडा होते. तिच्या पीडित स्पंदने वायुमंडळात वावरत असतात. बाबा रे, वायुमंडळात पीडामय आणि आनंदमय स्पंदने आहेत. सत्कर्मामुळे आनंदमय स्पंदने आणि दुष्कर्मामुळे पीडामय स्पंदने होतात. मृत शेळी मारून खाल्लेल्या व्यक्ती त्या 10 मानवांचा सूड घेण्याचा इच्छेने प्राणत्याग केलेल्या कारणाने मानव जन्म घेते व मांसभक्षण केलेल्या मानवाचा शेळीस जन्म देतो. अशा प्रकारे कर्माचे परिणाम पाठोपाठ येतात. त्या कृतीस तदानुषंगिक प्रतिकृती होतच असते. परंतु मानवी क्षमागुणाचे अवलंबन केले पाहिजे. सात्विक व्यक्ती शेळीस पाहिल्यावरही तिचे मांस भक्षण करू इच्छित नाही, तर शेळी पूर्वजन्मी मारलेल्या मनुष्यास क्षमा करीत त्या शेळीस प्राणदान केल्याचे पुण्यकर्म लाभून ते कर्मचक्र थांबते. पिठापुराच्या रहिवाशांचे
जसे सामूहिक पुण्य आणि सामूहिक पाप एकाच वेळी फलित झाल्याने श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्मास कारणीभूत झाले. पुण्यवान लोकांनी दत्तप्रभू असल्याचे जाणले आणि अधिक पुण्यफळ प्राप्त केले, तर पापीजन श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्त असल्याचे नाकारून अधिक पापाचे भागीदार झाले. आता पुढचं अगदी समजण्यासारखं आहे. श्री दत्तप्रभूंची आराधना करीत असून श्रीपादांची निंदा करणाऱ्या रौरवपदी नरकप्राप्ती होते. हा विषय न समजल्यास मौन धारण करणे उचित होय, पण दिव्य भव्य अशा मंगल स्वरूपावर निंदापवाद लादणे योग्य नव्हे. आणि पिठापूरमधल्या लोकांनी तेच केले. त्यांच्या मुखास मंगलारती करीत पायावर खिळे ठोकणारे असे लोक सुखव्याधींनी ग्रस्त होतील. एवढेच नव्हे तर दत्तात्रयांनी आपल्या लीलांमध्ये एका विचित्र अशा योगशक्तीचा समावेश केला. पुण्यवान जनांचे केवळ नामस्मरणाने अप्रयत्नाने सर्व मनोरथे पूर्ण होतात, तर श्रीपाद प्रभूंची निंदा केल्याने पापी जनांवर नाना विविध प्रकारचे विघ्न आणि अरिष्ट ओढवते. श्रीपादांचे अग्निस्वरूप आहे. त्यांनी धारण केलेले अग्निवस्त्र होय, ते पवित्र योगाग्निस्वरूप म्हणून त्यांच्या पादुकांचा महिमा वर्णन करण्यास युगेही कमी पडतील. वेद उपनिषदे सुद्धा पादुकांचे वर्णन करण्यास असमर्थ आहेत. किती युगे झाली, किती कल्प लोटले, केवढ्या वेळा सृष्टी स्थिती लय क्रम झाले, पण श्री दत्त हे श्री दत्तच ते अद्वितीय असून साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ आहे. सृष्टीतील प्रत्येक अणू त्यांच्या परमसत्याचे साक्षीदार आहेत. स्वयंभू दत्ताची पुनर्प्रतिष्ठापना. पिटिकापूर एका विचित्र अवधूताचे आगमन झाले. आता बघा, नरसावधानींची ती हे स्वयंभू दत्त त्यावेळेला अदृश्य झाले होते. तर पिटिकापुरात एका विचित्र अवधूताचे आगमन झाले. तेव्हा उन्मत्त अवस्थेत असलेले सिद्ध पुरुष ते उन्मत्त अवस्थेत असलेले सिद्ध पुरुष होते. कोणास आशीर्वाद द्यायचे असले तर शिवीगाळी करत, कोणाची स्तुती केली तर त्या व्यक्तीचे पुण्य क्षीण होत असे आगळे वेगळे तपस्वी होते. पिटिकापूरवासियांनी त्या सिद्धांत स्वयंभू दत्त कोठे आहेत असे विचारले. तेव्हा सिद्ध पुरुष म्हणाले की दत्त सकळ पुण्यक्षेत्रात स्नान करून सध्या एला नदीत आहेत. भक्तांनी खूप शोधण्याचा प्रयत्न केला. एला नदीत स्वयंभू दत्त ची मूर्ती सापडली. एका शुभमुहूर्तावर त्या मूर्तीची प्रतिष्ठापना सर्व मंगळप्रद सुमती महाराणी आणि ब्रह्मतेज असलेल्या पळराज शर्मा यांनी केली. त्या महोत्सवाचे अर्धोयू बापन्नाचार्य होते. म्हणजे ती मूर्ती परत सापडलेली आहे, ती नदीमध्ये सापडलेली आहे आणि तिचं हे केलेलं आहे, काय प्रतिष्ठापना केलेली आहे. मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्या दिवशी बापन्नाचार्यांनी त्या सिद्ध पुरुषास आपल्या घरी भिक्षेत बोलवले. ज्यांनी ते सांगितलं त्या सिद्ध पुरुषास भिक्षेत बोलवले, येण्याची विनंती केली. आजोबांच्या घरी सिद्धास श्रीपादांचे दर्शन झाले. तर तेव्हा आजोबांच्या घरी म्हणजे बापन्नाचार्यांच्या घरी त्यांना श्रीपादांचे दर्शन झाले. केवळ 2 वर्षाच्या दिव्य बालकात जमिनीवर हलकेच चालताना पाहिल्यावर त्या सिद्धांच्या मनात पुत्रवात्सल्य उत्पन्न झाले. श्रीपाद त्यांचे मामा व्यंकटावधानी यांच्या खांद्यावर बसून आपल्या शिखेशी चेष्टा करीत होते. सिद्धांकडे दृष्टी करून हसले. ते हास्य ऐकून सिद्धास समाधी लागली. समाधीतून व्युत्थान झाल्यानंतर श्रीपाद म्हणाले, माधवा, तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू साम्राज्याची स्थापना माझे वय 16 वर्षाचे झाले असता बुक्कराय करतील. तू हरिहर बुक्कराय यांचे रक्षण कर. विद्यारण महर्षी या नावाने तुझी ख्याती होईल. तुझ्या सहोदर सायणाचार्याच्या वंशात येणाऱ्या शताब्दीत गोविंद दीक्षिताचा जन्म होणार आहे. तो गोविंद दीक्षित दुसरा कोणी नसून तूच असशील. राजश्री म्हणून तंजावूर संस्थानाच्या महामंत्रीपदाचा भार सांभाळून कृत्य होशील. असे ऐकल्यावर आनंदाने सिद्धांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने श्रीपादांना आलिंगन दिले. इतक्यात श्रीपादांनी लीलेने सिद्धांच्या चरणांचे वंदन केले. सिद्धांनी आश्चर्य व्यक्त करतात
श्रीपाद काय म्हणाले, आता बघा, सिद्धांच्या त्यांनी चरणांना वंदन केलं. कोणी? श्रीपादाने. तू विद्यारण्य या नावाने शृंगेरी मठाधिपती होशील. आता त्यांचे पुढचे जन्म, आता हे जे सिद्ध आलेले आहेत, ज्यांनी स्वयंभू दत्ताची मूर्ती कुठे आहे ते सांगितलेलं आहे, त्यांच्याविषयीची पुढची माहिती आहे की त्यांचे अनेक काही जन्मांची त्यांनी माहिती दिली. त्यात ते काय म्हणतात, तू विद्यारण्य नावाने शृंगेरी शृंगेरी पीठाधिपती होशील. नावाने शृंगेरी पीठाधिपती होशील. तुझ्या शिष्य परंपरेत तिसरा शिष्य कृष्ण सरस्वती म्हणून तूच असशील. आणि परत तुझ्या शिष्य परंपरेत कृष्ण सरस्वती म्हणून तूच असशील. तुझ्या मनात माझ्याविषयी पुत्रभाव उत्पन्न झाल्या कारणाने माझ्या पुढील नरसिंह या नावाने होणाऱ्या अवतारात काशी क्षेत्री श्री कृष्ण सरस्वती होऊन तू मला संन्यास दीक्षा देशील. म्हणजे आता हे जे विद्यारण्य आहेत तेच पूर्ण कृष्ण सरस्वती म्हणून जन्म घेणार आणि नृसिंह सरस्वती अवतारात काशी क्षेत्री ते कृष्ण सरस्वती म्हणून त्यांना म्हणजे नरसिंह सरस्वतींना संन्यास दीक्षा देतील. तू संन्यास धर्माचा उद्धार करशील. यास काशी विश्वेश्वर व माता अन्नपूर्णा यांची साक्ष असेल. वशिष्ठ, शाक्य, पराशर या 3 ऋषींच्या गुणांनी युक्त पराशर गोत्री ऋग्वेदी वाजपेयाजी माधवाचार्य हे विद्यारण्य महर्षी या नावाने विख्यात होतील. बाबा रे, उद्या तुला आणखीन गोष्टी सांगेन असे म्हणून तिरुमलदासांनी त्या दिवशीचे निरूपण तेथेच थांबवले. तर तिरुमलदासांनी इथे अनेक गोष्टी सांगितल्या. दत्तावताराचा संबंध सांगितलाय, कर्म, काळ कर्म, पंचपतिव्रतांविषयीचं सुद्धा इथे विवरण आलेलं आहे. आणि इथे हा अध्याय आता इथेच संपलेला आहे. तर आता आपल्या 8व्या अध्यायाचं इथे विवेचन संपलेलं आहे. 8वा अध्याय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचा 8वा अध्याय इथे संपलेला आहे. आणि श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आणि ह्या अध्यायाचा प्रश्न मी सुरुवातीलाच विचारला, म्हणजे आणि अध्यायाचा प्रश्न विचारतानाच त्याचं उत्तर येता येतच मी प्रश्न विचारला, कारण का अध्यायाचं तसं उत्तर लिहिणं या प्रश्नाचं की श्री दत्त प्रभूंचे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून जन्म होण्याआधीचे 12 दत्तावतार कोणते होते, 16 दत्तावतार कोणते होते, त्या 16 दत्तावताराची नावं लिहायची. आणि आता तुम्हाला लिहूनच पाठवायची उत्तरं आहेत, त्यामुळे हे आपलं स्वरूप असंच राहील. तर आपल्याला या अध्यायाच्या शेवटी आणि इथे तिरुमलदासांनी बरंच काही सांगितलेलं आहे, ज्या काही वेळेला आपल्या बुद्धीच्या पलीकडे जाणार, पण त्यातल्या त्यात आपण जेवढं काही आपल्याला जमेल तेवढं समजून शिकून घेण्यासारखं आहे. तर हा अध्यायात आपण इथेच थांबवत आहोत. आणि श्रीपादराजम शरणम प्रपद्ये श्रीपादांचा जय जयकार असो.